आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे महानगरपालिकेच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महानगरपालिकेला दिलेल्या धावत्या भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला आहे. लाईट विभागातील केबिनमध्ये कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी नसताना एसी, पंखे आणि लाईट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर नगररचना विभागातही तशीच परिस्थिती आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. रिकाम्या केबिनमध्ये वीज उपकरणे सुरू असल्याने विजेचा अपव्यय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आयुक्तांच्या वाहनाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर तुटलेल्या अवस्थेत दिसल्याचा दावा त्यांनी केला. उपायुक्तांच्या कार्यालयाजवळही सीसीटीव्हीची अशीच अवस्था असल्याचे त्यांनी म्हटले. महानगरपालिकेत आलेल्या नागरिकांना अधिकारी बैठकीला गेल्याचे सांगितले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अधिकारी बैठकीला गेले असले तरी रिकाम्या कार्यालयांची जबाबदारी कोण घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महत्त्वाच्या फायलींची सुरक्षा धोक्यात येऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली. काही कर्मचारी गुटखा खात असल्याचा आरोपही त्यांनी केला. स्वच्छ भारत आणि व्यसनमुक्तीचे संदेश देणाऱ्या महानगरपालिकेतील कर्मचारीच नियमांचे पालन करत नसल्याचा दावा त्यांनी केला. तळमजल्यावरील पार्किंग परिसरातील केबिनमध्येही कर्मचारी नसताना एसी, पंखे व लाईट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या कराच्या पैशातून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून जबाबदारीने काम होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या आरोपांवर महानगरपालिकेच्या प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणात प्रशासन काय स्पष्टीकरण देते आणि पुढे कोणती कारवाई होते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. विद्युत विभागात गेलो असताच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अधिकारी नसून अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये एसी, पंखा आणि त्या ठिकाणी कोणताही शिपाई नव्हता. परंतु आज महानगरपालिकेमध्ये आयुक्ताच्या दुर्लक्षणामुळे त्या ठिकाणी आज एखाद्या ऑफिसमधून एखाद्या सामान्य नागरिकाची कामाची फाईल जर चोरीला गेली असती तर याला जिम्मेदार राहिलं कोण असतं. आज महानगरपालिकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आयुक्तांच्या गाडीजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे हे जमिनीची शूटिंग काढत होता. परंतु ते कॅमेरे लावून सनी काही ठिकाणी वायर तोडले गेलेले आहे. आज हुकुमशाही पद्धतीने आपले कर्मचारी वागणूक करत आहे. या वागणुकीमध्ये धुळे शहराचे नागरिक त्रस्त झालेले आहे. त्या ठिकाणी अनेक माझ्या आया, बहिणी व माय माऊली त्या ठिकाणी आलेले होते. परंतु त्यांना सांगण्यात आलं का साहेब नाहीये, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे, साहेब मीटिंगला गेले. जर साहेब मीटिंगला गेले तर त्या ठिकाणी एसी चालू ठेवलेला, पंखा चालू ठेवलेला, लाईट चालू ठेवलेला. आज महानगरपालिकेवरती जो बोजा आहे हे सामान्य माणसामधून वसूल केले जातोय. परंतु आयुक्त याकडे लक्ष देणार का?